मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. ज्या मराठा समाजातील 58 लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या मराठ्यांना कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. सरकारनं व्हॅलिडिटी न दिल्यास सरकार पाडण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाही आहेत. नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिडिटी पाहिजे. तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटियरचे GR काढण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तसं न झाल्यास आंदोलन करून सरकारची जिरवणार असा इशाराही जरांगेंनी दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा GRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅझेटियर मागं ठेवणार नाही. सर सकट सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेत. केसेस मागं पाहिजे 28 ऑगस्टच्या आत. परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. पण ह्या वेळेस आरक्षण गाड्यानं तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना. आरक्षण 1 दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच. आता हो दे काय व्हायचं. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय. खरं तर सरकार त्यांची वारंवार फसवणूक करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाचं पाऊल उचलत असावेत ते. दुसरीकडे ओबीसींनीही प्रति आंदोलनाची तयारी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी नेत्यांनीही मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आज ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. त्यामुळे आम्ही 21 तारखेला पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पाटस गावामधून आम्ही आमच्या मोर्चाची सुरुवात करणार आहोत आणि मुंबईला लाखोच्या संख्येने लोक येतील. हे मी अगदी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला आंदोलनाची घोषणा केली आहे, तर ओबीसींनी 21 ऑगस्टला दौंडमधून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं पुढच्या काळात आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा धुरळा महाराष्ट्रात उडण्याची शक्यता आहे. विजय चिडे, जय महाराष्ट्र, संभाजीनगर.